माणसाकडे अक्कल हुशारी असते असं आपण नेहमी बोलतो, ऐकतो आणि तसं आहे देखील. आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता वापरण्याचं जे कौशल्य आहे त्याला हुशारी असं म्हणतो. खरं तर बुद्धी आणि हुशारी हे काहीसे समानार्थी शब्द आहे. बुद्धिमत्ता आणि बुद्धी यामध्ये फरक आहे. जिच्यामध्ये क्षमता आहे बुद्धीची ती बुद्धिमत्ता. म्हणजे बुद्धिमत्ता स्वयंभू आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे काही उत्पादन आहे ती बुद्धी आहे. हुशारी जी आहे आपली की तुम्ही जीवनामध्ये तुमच्याकडे असलेले जे काही संसाधन आहे त्यातून तुम्ही किती निर्माण करता. खरं तर हुशारी म्हणजेच बुद्धी असं आम्ही आत्तापर्यंत समजत आलो. बुद्धिमत्ता आणि हुशारी एकच नाही. मनुष्याचं जीवन तुम्हाला मिळालेलं आहे हे जीवन म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि त्यातून तुम्ही जे काही साध्य करता ते साध्य म्हणजे तुमची हुशारी आहे. ही जी स्मरणशक्ती आहे ही स्मरणशक्ती म्हणजे फक्त माहिती डेटा आहे आणि त्या डेटावर जी प्रोसेस करते ती बुद्धी आहे आणि हे दोन्ही जिच्यामुळे घडतं ती बुद्धिमत्ता आहे. हुशारीच्या संदर्भामध्ये हा तुमच्या वापरावर अवलंबून आहे पण बुद्धिमत्ता जी आहे ती तुमच्या वापरावर नाही ती उपजत आहे. सद्गुरूंना असं सांगायचं आहे की आज आमच्याकडे जी हुशारी आहे बुद्धिमत्ता वापरण्याची जेवढी आमच्याकडे क्षमता आहे ह्याच्यानं आम्ही सामाजिकदृष्ट्या तिचं महत्त्व आहे. सामाजिक गोष्टीच आम्ही मिळवू शकतो. आम्ही पद मिळवू शकतो, पैसा मिळवू शकतो, प्रॉपर्टी उभी करू शकतो, आम्ही ऐश्वर्याच्या व्यवस्था उपस्थित करू शकतो. परंतु याचं महत्त्व फक्त समाजापुरतंच आहे. तुमच्या आंतरिक जीवनामध्ये त्याचं काही महत्त्व नाही. आज आमची जी प्रतिमा आहे आमचं जे काही हुशारी आहे हे सगळं फक्त समाजाच्या सोबतच महत्त्वाचं आहे. समाजापासून तुम्ही वेगळे झालात तर ती हुशारी, तो पैसा, ते पद, ती प्रतिष्ठा तुमच्या काही कामाची नाही. जीवनामधलं जर समाधान आणि आनंद आणि यश जर बघायचं असेल तर ते तुमच्या स्वातंत्र्यामध्ये आहे, तुमच्या स्वावलंबनामध्ये. आणि तुम्ही तुमच्यासोबत आनंदी आहात का हा पहिला गंभीर प्रश्न आहे. आणि जर तुम्ही तुमच्यासोबत आनंदी नसाल तर तुम्ही निश्चितच तुमच्या बुद्धिमत्तेपासून दूर गेला. ही जी प्रकृती हे जे ब्रह्मांड आहे ह्याची स्वतःची एक बुद्धिमत्ता आहे. मग हे जे अस्तित्व आहे ह्या अस्तित्वाचं स्वरूपच मुळात बुद्धिमत्ता आहे. की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सुद्धा मानवाच्या हुशारीचाच एक भाग आहे की प्रकृतीची बुद्धिमत्ता नाहीये. तुमचं हृदय ह्या अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेनेच धडधडतंय. तुमचा मेंदू अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेनेच काम करतोय. तुम्ही फक्त वापर करता म्हणून त्याला हुशारी म्हणता. अनेक जिज्ञासू लोक सद्गुरूंना प्रश्न विचारतात की तुम्ही एवढं हुशार कसे, तुमच्याकडे एवढं ज्ञान कसं, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी माहिती असते. ते म्हणतात माझ्याकडे हुशारी बिलकुल नाही, मी अतिशय मठ्ठ आणि खूप अतिशय अशिक्षित असा व्यक्ती आहे आणि म्हणून हे सगळं मी बोलू शकतो. ते म्हणे हे कसं, असं कसं. ते म्हणे मी थेट या अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेशी कनेक्टेड आहे. माझ्याद्वारे ती बुद्धिमत्ता बोलते, मी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी आहे या प्रकृतीमध्ये ज्याचं आकलन आजही शास्त्रज्ञांना नाही. त्यांना हे कळलेलं नाही आहे की ब्लॅक होल काय आहे आणि ब्लॅक होलचं रहस्य काय आजपर्यंत कळलेलं नाही. जे काही कळलं आहे ते फक्त 5% आहे, 95% अज्ञानच आहे अजून, ते पण कबूल करतो. मित्रांनो, आपण जे जाणतो ते आपल्या हुशारीच्या क्षमतेवर जाणतो आणि म्हणून तिचा फार गवगवा आणि तिचं फार आम्ही जे कौतुक करतो त्यामुळे आम्ही तिथे गुरफटलो आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे जे आहे त्याचं तुम्ही गुरफटून जाता तेव्हा तुमचा पुढचा प्रवास खंडित होऊन जातो. एखादा माणूस कलेक्टर म्हणून किती चांगला आहे, तो वकील म्हणून किती चांगला आहे, डॉक्टर म्हणून किती चांगला आहे, तो एक अधिकारी म्हणून किंवा तो एखादा राजकारणी म्हणून, बिझनेसमॅन म्हणून किती चांगला आहे याच्यावर त्याचा आनंद अवलंबून आहे का तो एक माणूस म्हणून किती चांगला आहे याच्यावर आनंद अवलंबून आहे. सगळ्यांना उत्तर माहिती आहे. तो माणूस म्हणून जर चांगला असेल तर त्याला त्याचा आनंद असेल आणि तो एखादा पद म्हणून किती जरी मोठा असेल तर त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं काही व्हॅल्यू नाही. मग हेच आहे, हुशारीमुळे तुम्ही समाजामध्ये महत्त्व प्राप्त करू शकता, तुमच्या जीवनामध्ये त्याला काही महत्त्व नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये बुद्धिमत्तेला महत्त्व आहे जे या अस्तित्वाचं काय आहे, एक स्वरूप आहे. सद्गुरू असं म्हणतात की बुद्धिमत्ता हे या प्रकृतीचं स्वरूप आहे आणि आम्ही जी हुशारी दाखवतो हे आमच्या मेंदूने केलेला खेळ आहे. म्हणून विचार असेल, निर्णय असेल किंवा जे काही तर्कवितर्क असतील हे सगळे तुम्हाला या समाजामध्ये स्मार्ट बनवू शकता, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये नाही. आज आम्ही हुशारी दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीमागे पळतोय आणि तिथे गेल्यावर शेवटी आम्ही पण फ्रस्ट्रेट होतोय. जो जो पोहोचला तो तिथे गेल्यावर काय झाला, फ्रस्ट्रेट झाला. म्हणून तर ती माणसं त्या मुकामापर्यंत पोहोचल्यावरती स्वतः आनंदी दिसत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी अक्कल हुशारीच्या मागे न जाता मेंदूचा फार वापर करून त्याच्या आधारे जीवनाचं यश कमवण्याच्या मागे न फिरता आम्ही आपले जी काही उपजत बुद्धिमत्ता आहे आतमध्ये तिला आम्ही काय केलं पाहिजे, सक्रिय होऊ दिलं पाहिजे. आणि ती जर एकदा सक्रिय झाली तर तुमचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रो, माणसाकडे अक्कल हुशारी असते असं आपण
नेहमी बोलतो, ऐकतो आणि तसं आहे देखील. आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता वापरण्याचं जे कौशल्य आहे त्याला हुशारी असं म्हणतो. खरं तर बुद्धी आणि हुशारी हे काहीसे समानार्थी शब्द आहे. पण बुद्धिमत्ता जी आहे, बुद्धिमत्ता आणि बुद्धी यामध्ये फरक आहे. जिच्यामध्ये क्षमता आहे बुद्धीची ती बुद्धिमत्ता. एखादं ॲप तुम्ही वापरता आणि त्याचा फायदा उचलता, ती फायदा उचलणं ही झाली हुशारी, बुद्धी. आणि ज्याचा तुम्ही फायदा उचलता त्याच्यामध्ये जी क्षमता आहे निर्माण करण्याची, ती जी क्षमता आहे तिला बुद्धिमत्ता असं म्हणतात. म्हणजे बुद्धिमत्ता स्वयंभू आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे काही उत्पादन आहे ती बुद्धी आहे. हुशारी जी आहे आपली, की तुम्ही जीवनामध्ये तुमच्याकडे असलेले जे काही संसाधन आहे त्यातून तुम्ही किती निर्माण करता, किती त्याचा फायदा उचलता. तुमच्याकडे झाड आहे पण तुम्ही त्या झाडाची फळं किती घेऊ शकता हे तुमच्या हुशारीवर अवलंबून आहे. पण त्या झाडामध्ये बुद्धिमत्ता आहे. झाडामध्ये असलेली बुद्धिमत्ता त्याचा आपण फायदा घेण्याच्या हुशारीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. खरं तर हुशारी म्हणजेच बुद्धी असं आम्ही आतापर्यंत समजत आलो. बुद्धिमत्ता आणि हुशारी एकच नाही. गाय म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि तुम्ही दूध किती काढू शकता ही तुमची काय आहे, हुशारी आहे. मनुष्याचं जीवन तुम्हाला मिळालेलं आहे हे जीवन म्हणजे बुद्धिमत्ता आहे आणि त्यातून तुम्ही जे काही साध्य करता ते साध्य म्हणजे तुमची हुशारी आहे. सर्वांना लहानपणी समान पातळीवरती शाळा शिकण्याची संधी मिळाली. का असं आहे की श्रीमंताच्या मुलाला वेगळे अक्षर शिकवले, तुम्हाला वेगळे अक्षर शिकवले. एखाद्या बुद्धिमान किंवा उच्च शिक्षित अशा व्यक्तीच्या त्या मुलांना वेगळी एबीसीडी शिकवली, तुम्हाला वेगळीच एबीसीडी शिकवली. असं काही आहे का? अक्षर तर समान शिकलो आपण, कालावधी तेवढाच घेतला, पण अंतिम परिणाम सगळ्यांचे वेगळे. एकाच वर्गामध्ये 100 मुलं असतील तर त्या मुलांचे 5 वर्षानंतरचे, 10 वर्षानंतरचे, 15 कॉलेज सुटल्यानंतरचे जे 15 वर्षानंतर जे अनुभव आहेत ते वेगळे, त्याचे परिणाम वेगळे. त्याचं कारण आहे बुद्धिमत्ता तर स्थिर आहे, तुम्ही वापरता किती त्याच्यावर तुमची हुशारी अवलंबून. आणि वापर करून सुद्धा मनुष्य जो वापर करू शकतो, जसं आपण म्हणतो की आमच्या बुद्धीला मर्यादा आहे, ती जी बुद्धी आहे ती आमची हुशारी. बरं, ही हुशारी अवलंबून कशावर आहे? ज्याच्याकडे जेवढी माहितीचा साठा आहे, जेवढी जास्त इन्फॉर्मेशन आहे, त्यात जास्त स्मरणशक्ती आहे, त्याला जास्त हुशार समजलं जायचं. पूर्वी ज्याला जास्त मार्क्स पडतात तो जास्त पाढेपाठ करायचा, त्याला जास्त हुशार समजलं जायचं. त्याच्यामुळे ब्राह्मण बुद्धिमान असायचे, कारण ते अनेक मंत्र, अनेक विधी त्यांच्या तोंडपाठ असायचे. ही जी स्मरणशक्ती आहे, ही स्मरणशक्ती म्हणजे फक्त माहिती, डेटा आहे आणि त्या डेटावर जी प्रोसेस करते ती बुद्धी आहे. आणि हे दोन्ही जिच्यामुळे घडतं ती बुद्धिमत्ता आहे. आता आपल्याकडे जी व्यावहारिक बुद्धी आहे किंवा ज्याला आपण हुशारी असं म्हणतो, ह्या हुशारीने तुम्ही सामाजिक दृष्ट्या फार मौल्यवान ठरू शकता असं सद्गुरू म्हणतात. पहिली गोष्ट आम्हाला हे कळलं की हुशारी म्हणजे आमचे वापरण्याचं कौशल्य, क्षमता, आणि बुद्धिमत्ता म्हणजे आमच्याकडे जे उपजत क्षमता आहे ती क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. जीवन रूपाने आमच्याकडे जी क्षमता आहे ती क्षमता जी आहे ती अस्तित्वाशी जोडलेली आहे. अपेक्षा आम्ही करतो, पण अपेक्षा करताना जोपर्यंत तुम्ही हुशारीपर्यंत आलकलेले आहात, तुम्ही चतुर समजले जाता. चाणक्य नीतीमध्ये काय आहे, तुमच्याकडे चतुराई किती आहे म्हणजे हुशारी किती आहे. आम्ही चतुराईलाच हुशारी म्हणतो, व्यवहार ज्ञानाला आम्ही हुशारी म्हणतो. म्हणजे व्यवहार ज्ञान असो, आकलन करण्याची क्षमता असो, एखाद्या गोष्टीचा फायदा करून घेण्याची जी गोष्ट असो, याच्यामध्ये तुम्ही फक्त भौतिक जगामध्ये काहीतरी साध्य करू शकता. आता भौतिक जगतामध्ये आज मला सांगा, आपण समजा शाळेमध्ये गेल्यानंतर आपण बघतो की मुलं अभ्यास करतात, चांगले मार्क्स पडतात, चांगल्या डिग्रीला ॲडमिशन घेता, IIT होता, IAS होता, अधिकारी होतात, बिझनेसमॅन होतात. या सर्व क्षेत्रामध्ये तुमच्याकडे जी बुद्धिमत्ता आहे तिच्यातली तुम्ही थोडीशी हुशारी वापरता एका क्षेत्रामध्ये,
सचिन तेंडुलकर ते एक सामान्य गोष्ट करत होता, फक्त चेंडू मारायचा एका फळीने. त्याच्याकडे तेवढीच हुशारी होती, तरी पण त्याला भारतरत्न मिळालं. एक हुशारी. तुमच्याकडे फक्त बुद्धीचा, स्मरणशक्तीचा वापर करण्याचा, योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल, जे लोक घेऊ शकत नाही तसे निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि तुमचे निर्णय एकदम यशस्वी होता, तर तुम्ही एखादी चांगले अधिकारी किंवा एखादी बिझनेसमॅन होऊ शकता. हुशारीच्या संदर्भामध्ये हा तुमच्या वापरावर अवलंबून आहे. पण बुद्धिमत्ता जी आहे ती तुमच्या वापरावर नाही, ती उपजत आहे, ती स्वयंभू आहे. कशावरून? बघा, तुम्हाला जर एखादा पदार्थ जर बनवायला शिकवला, ते तुमच्या हुशारीवर अवलंबून आहे. एखादं काम करायला सांगितलं, ते तुमच्या हुशारीवर अवलंबून आहे. आपण जर सर्वांना एक शिरा बनवायला दिला, गव्हाचा शिरा जर बनवायला दिला, तर सर्वांचा शिरा सारखा येईल का? सामान्य सामग्री, एकदम एक समान सर्वांना शिजवण्याची व्यवस्था, भांडे सर्व एकाच वेळेस आपण उपलब्ध करून दिले, तर सर्वांचा शिरा एकसारखा येईल. कोणाची खीर बनेल, कोणाच्या गोळ्या बनतील, कोणाचा परफेक्ट बनेल, कोणाचा फिका बनेल, कोणाचा फार गोड बनेल. विविध प्रकार, जेवढे व्यक्ती तेवढ्या नाना तऱ्हेचे तुम्हाला त्या ठिकाणी पदार्थाची ती अवस्था तुम्हाला बघायला मिळेल. हे कशावर अवलंबून आहे? हुशारीवर. पण तुम्ही असं कधी झालं का, तुम्ही गव्हाच्या रव्याचा शिरा बनवला आणि बनवता बनवता त्याची खीर झाली तुमच्याकडनं रव्याची, आणि अचानक ती तांदळाची खीर तयार झाली, असं होईल का कधी? म्हणजे त्या रव्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे, तो रवाच राहणार. तुम्ही त्याच्यावर किती प्रोसेस केली तरी तो रवाच राहणार. तुम्ही साखर टाकली तरी ती गोडच राहणार. साखर टाकल्याने तुमचा रवा कधी तिखट नाही होणार. पण माणसांकडे काम दिलं तो वेगवेगळ्या प्रकारे करणार, परंतु ज्या प्रकृतीची बुद्धिमत्ता आहे ती मात्र सेमच राहते. याचं आधुनिक सोपं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला जर पिवळा रंग दिला आणि तुम्हाला सांगितलं याच्यापासून लाल रंग तयार करा, तुम्ही करू शकता का? करू शकता? नाही करू शकत. तुम्हाला दुसऱ्या कुठेतरी पदार्थांची गरज पडेल, कुठल्यातरी रसायनांची गरज पडेल, मग कदाचित तुम्ही बनवाल. परंतु तुम्ही थेट हिरव्या रंगाचा लाल, लाल रंगाचा हिरवा नाही करू शकत. पण प्रकृतीचे गंमत पहा. तुम्ही पिवळ्या रंगाचा केळ खा, तुम्ही पिवळे होता का लगेच? तुम्ही हिरव्या रंगाच्या मिरच्या खाल्ल्या, लाल रंगाचं गाजर खाल्लं, तुम्ही तशा रंगाचे होता का? नाही. ही प्रकृती तुम्हाला आहे त्याच रंगाचं ठेवते. तुम्ही किती वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ खा. ही बुद्धिमत्ता आहे प्रकृतीची. ती तिचा जो गुणधर्म आहे तो सोडत नाही. जेनेटिक्स आहे आमचं हजारो वर्षांचं. आता आम्हाला माहिती आहे म्हणून आम्हाला विशेष वाटत नाही, परंतु जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा सूर्यग्रहण, चंद्रग्रहण सुद्धा फार विशेष असायचं. आजही आम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टींविषयी आम्हाला आजही उत्सुकता आहे, एक अनामिक भीती आहे. तिथे आमची बुद्धिमत्ता काम करत नाही, तिथे आमची हुशारी काम करत नाही. म्हणजे सद्गुरूंना असं सांगायचं आहे की आज आमच्याकडे जी हुशारी आहे, बुद्धिमत्ता वापरण्याची जेवढी आमच्याकडे क्षमता आहे, ह्याच्यानं आम्ही सामाजिकदृष्ट्या तिचं महत्त्व आहे, सामाजिक गोष्टीच आम्ही मिळवू शकतो. आम्ही पद मिळवू शकतो, पैसा मिळवू शकतो, प्रॉपर्टी उभी करू शकतो, आम्ही ऐशोआरामाच्या व्यवस्था उपस्थित करू शकतो, नाती बनवू शकतो, भरपूर काही करू शकतो. आमच्या हुशारीद्वारे आम्ही आमची नाती टिकवू शकतो. अनेक लोक आहेत ते आपल्या हुशारीद्वारे नाती टिकवतात. अर्थात आतून आत्मीयता आहे असं नाहीये. आपण बघतो की आपल्या नातेवाईकांमध्ये असे पण काही नाते असतात की आपल्याला त्याच्याबरोबरचं नातं बिलकुल पसंत नाहीये, पण आपण त्याला टाळू शकत नाही, कारण तिचं वागणंच एवढं काय आहे, शिष्टाचाराने भरलेलं, एवढं सभ्य आहे. तो वरवर एवढा चांगुलपणा दाखवतो, त्याची हुशारी एवढी आहे, चांगुलपणा दाखवण्याची चतुराई एवढी आहे का तुम्ही त्याला समाजामध्ये थेट असं डॉमिनेट नाही करू शकत. अशा हुशारीचा वापर आम्ही नात्यामध्ये पण करतो. मग चतुराई म्हणजे हुशारी आहे, नक्कीच आहे, परंतु तिचा वापर फक्त सामाजिकदृष्ट्या तुम्ही करू शकता. सामाजिकदृष्ट्या तुम्हाला त्याचा फायदा आहे, तिथं तुमचं मूल्य आहे. मला सांगा, तुम्ही एखाद्या पदावर आहात, उदाहरणार्थ तुम्ही एक IAS ऑफिसर आहात आणि लॉकडाऊन लागलेले आहे आणि तुम्ही कुणीच बाहेर निघू शकत नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये बंदिस्त झालेले आहे, किंवा तुम्ही एका जंगलामध्ये आहात, समोरून वाघ आला आणि तुम्ही त्याला म्हटले मी कलेक्टर आहे, तो काय म्हणेल?
कुठला कलेक्टर? तू फक्त माझा आहार आहेस. माझं एक वेळचं जेवण आहेस. म्हणजे समाजामध्ये आपण आहोत. मला सांगा, तुमच्याकडे कार आहे, बंगले आहे किंवा तुमच्याकडे कपडे आहे वेगवेगळे. तुम्ही जर माणसांमध्ये जर जाणार असाल समाजामध्ये, तरच त्याला महत्व आहे. तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्ही समाजामध्ये कुठेतरी दाखवणार आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढं हुशारी आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, माझ्याकडे हे पद आहे. हे सगळं तुम्ही हुशारीच्या जीवावर कमवू शकता, परंतु त्याचं महत्व फक्त समाजापुरतंच आहे. तुमच्या आंतरिक जीवनामध्ये त्याचं काही महत्व नाही. अशी गोष्ट जी तुम्हाला एकटा असताना देखील तुम्हाला एकदम काय बनवते? शांत आणि प्रसन्न बनवते. ती खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता आहे, जी तुम्हाला स्वतंत्र बनवते. माणसाने स्वतंत्र जगलं पाहिजे की पारतंत्र्यामध्ये? माणसाने अवलंबून राहिलं पाहिजे की स्वावलंबी बनलं पाहिजे? स्वतंत्र राहिलं पाहिजे. आम्हाला आतून पण तेच वाटतं की आम्ही कसे असलो पाहिजे? स्वतंत्र. कोणाची गुलामी नको, कोणाचं दास्यत्व नको, कोणाची दडपशाही नको, कोणाचं आपल्यावरती आधिपत्य नको. म्हणजे आम्हाला स्वतंत्रता हवी आहे, राईट? मग मला सांगा, तुम्हाला स्वतंत्रता हवी आहे म्हणजेच काय? का तुम्ही तुमच्या एकट्यामध्ये परिपूर्ण आहात, तरच तुम्ही स्वतंत्र राहू शकता. तुम्ही दुसऱ्याला गुलाम जरी बनवलं तरी तुम्ही पारतंत्र्यात आहे. हे कसं काय बुवा? दुसऱ्याला गुलाम बनवल्यानंतर तुम्ही पारतंत्र्यामध्ये कसे जाल? तुमचे जे गुलाम आहे ते तुमच्या विरुद्ध बंड करू शकता आणि तुमचं मालकीत्व हिरावून घेऊ शकता. घरामध्ये जर मुलगा जर बापाला म्हटला, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? तुम्ही मुलगी म्हटली, त्याचं आधिपत्य संपलं, त्याचं असण्याचं महत्व संपलं. एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जातं. म्हणजे समाजात आम्ही नात्यांच्या द्वारे, कीर्तीच्या द्वारे, प्रतिष्ठेच्या द्वारे जे काही आतापर्यंत आम्ही कमावलंय ते फक्त समाजामध्येच महत्वाचं आहे. एखादा पुढारी आहे, त्याला महत्व कधी आहे हो? जेव्हा तो पदावर आहे. त्याचं पद निघून गेल्यावर त्याचे अनुयायी सुद्धा त्याला म्हणजे त्याच्यासोबत राहत नाही, त्याची साथ देत नाही. म्हणजे याचा अर्थ तुमची जी हुशारी आहे ती समाजापुरतीच महत्वाची आहे, तुमच्या आंतरिक जीवनामध्ये तिचं काहीच महत्व नाहीये. तसं जर असेल तर तुम्ही प्रसन्न राहू शकता, आनंदी राहू शकता, बरोबर आहे? आणि म्हणून सद्गुरू काय सांगता की हुशारी जी आहे ती तुम्हाला सामाजिक दृष्ट्याच महत्वाची. आपल्याला म्हणतो की अरे एवढा मोठा अधिकारी आहे, एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, एवढा समाजामध्ये एवढा मान सन्मान आहे, तरी पण खोटं बोलतो, तरी पण गुन्हा करतो, तरी पण हिंसा करतो, अन्याय करतो. त्याचं हे वेगळं रूप आम्हाला माहीत नाही. मग ही समाजाची चूक आहे, त्याची नाही. समाज आधी अज्ञानापोटी एखाद्याला डोक्यावर घेतो आणि नंतर त्याच्या उणिवा दिसल्या, दोष दिसले की त्याला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. अतिशयोक्ती करणं आणि नंतर पश्चाताप करणं या दोन्ही गोष्टी काय चुकीच्या आहे. महान बनवणं आणि तुच्छ करून टाकणं हे सगळं कल्पनेमध्ये आहे, वास्तवामध्ये नाही. जर वास्तव असेल तर ते नष्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून आज आमची जी प्रतिमा आहे, आमचं जे काही हुशारी आहे, हे सगळं फक्त समाजाच्या सोबतच महत्वाचं आहे. समाजापासून तुम्ही वेगळे झालात तर ती हुशारी, तो पैसा, ते पद, ती प्रतिष्ठा तुमच्या काही कामाची नाही. जीवनामधलं जर समाधान आणि आनंद आणि यश जर बघायचं असेल तर ते तुमच्या स्वातंत्र्यामध्ये आहे, तुमच्या स्वावलंबनामध्ये आहे. आणि तुम्ही तुमच्या सोबत आनंदी आहात का, हा पहिला गंभीर प्रश्न आहे. आणि जर तुम्ही तुमच्यासोबत आनंदी नसाल तर तुम्ही निश्चितच तुमच्या बुद्धिमत्तेपासून दूर गेला. आणि बुद्धिमत्ता ही उपजत आहे, ही नैसर्गिक आहे, ही जीवनाची स्वतःची एक बुद्धिमत्ता आहे. मला सांगा, अचानक तुमचा एक कान मोठा व्हायला सुरुवात होते, अचानक तुमचा एक हात लांब व्हायला सुरुवात होतो, अचानक तुमचं हृदयाचा आकार वाढायला सुरुवात होतोय, किंवा चुकून कान आतमध्ये जन्माला आला बाहेरच्या ऐवजी, चुकून एखाद्याचं आतलं समजा बाहेरच लोंबकायला लागलं जन्मताच, असं कधी होतं का हो? म्हणजे ह्या प्रकृतीची बुद्धिमत्ता किती तेज आहे बघा. असं कधी झालं का चुकून एखाद्या माणसाला दुसऱ्या कुठेतरी प्राण्याचं शिर जन्माला आलं, वाघाच्या पोटी शिळी जन्माला आली,
कुत्र्याच्या पोटी कोल्हा जन्माला आला, असं कधी पाहिलं का तुम्ही? नाही. हे जे जेनेटिक्स आहे, ही जी प्रकृतीच्या अस्तित्वाची बुद्धिमत्ता आहे, अचानक चंद्र पृथ्वीऐवजी मंगळाच्या भोवती फिरायला लागला, त्याच्या दोघांचं भांडण झालं, गेला तिकडे. पुढे काय होईल तो भाग वेगळा, पण असं झालं का? सूर्यमालेतले 2-4 ग्रह पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीमध्ये गेले, असं चाललं कधी? नाही. ही जी प्रकृती, हे जे ब्रह्मांड आहे, ह्याची स्वतःची एक बुद्धिमत्ता आहे, आणि ती त्याची स्वयंभू आहे. मग हे जे अस्तित्व आहे, ह्या अस्तित्वाचं स्वरूपच मुळात बुद्धिमत्ता आहे. ज्ञान नंतर जन्माला आलं, लक्षात घ्या. तुमच्याकडे अगोदरच व्हॉट्सअप आहे, तुम्ही डेटा नंतर भरला, कॉन्टॅक्ट्स ॲड केले, फोटो शेअर केले, व्हिडिओ शेअर केले, चॅट केली, हे नंतरच आहे. पण अगोदर तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर म्हणजे बुद्धिमत्ता आहे. रिकामं येते कुठल्याही प्रोग्राम शिवाय, आणि जो आहे तो इनबिल्टेड आहे, तो तुम्ही चेंज नाही करू शकत, तो स्वयंभू आहे. चुकून असं कधी पाहिलं का? चुकून माणसाच्या पोटी 3 वर्षाचं बाळ जन्माला आलं 9 महिन्यात? नाही. किंवा जन्माला बाळ आला आणि लगेच उठून चालायला लागलं आणि लगेच गप्पा मारायला लागलं तुमच्याशी. बाय डिफॉल्ट सुद्धा असं होत नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे टेस्ट बर्ड्स आहेत, ते मिरचीला तिखटच आणि मिठाला खारटच म्हणणार. असं कधी आहे? एखादा वेळ लागला आणि तो त्याचं टेस्ट बर्ड वेगळे काम करायला लागली. एखादा वेगळा जन्माला आला आणि त्याला वेगळेच टेस्ट बर्डची त्याची वेगळीच, त्याला मिरचीला गोड म्हणतो. हे एखाद्या विकृतीमुळे होऊ शकतं, प्रकृतीमुळे नाही. माणसाचे जे काही विकृती निर्माण केल्या केमिकलद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे, म्हणजे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हे खरं तर मानवाला काय आहे? भरकटवणार आहे. तुमच्या उपजत बुद्धिमत्तेला काय आहे? तडा आहे, त्याच्यावर आघात आहे. म्हणजे मी सहज एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये एक रोबोट आहे, एक माणूस एका स्त्रीची छेड काढतोय आणि तो रोबोट त्या माणसाला फटकावतोय. कल्पना करा, असं जर झालं, ती तर कल्पनाच आहे, पण असं जर झालं तर हे जे रोबोट्स आहेत तेच राज्य करतील या पृथ्वीवर. त्यांनी जर याला नीतिमत्ता जर धरली तर माणसाचं काही खरं नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सुद्धा मानवाच्या हुशारीचाच एक भाग आहे, की प्रकृतीची बुद्धिमत्ता नाहीये, की मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर जे काही वैभव निर्माण केलं ते सर्व अल्पजीवी आहे आणि विनाशाकडे नेणार आहे. आपण म्हणतो आम्हाला सुविधा मिळाल्या, पण सुविधांनी माणूस आणखीन आळशी बनला, सुविधांनी माणूस आणखीन रोगट बनला, सुविधांनी माणूस आणखीन कमकुवत बनला. खरं तर सुविधांनी माणूस आणखीन प्रगल्भ बनणं गरजेचं होतं, आणखीन प्रतिभावान बनणं गरजेचं होतं. समजा एखाद्या शाळेमध्ये आज आपण जर गेला तर तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर दिसेल, मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक्स साधनांचा वापर दिसेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, प्रोजेक्टर्स असतील, व्हीसी असेल. परंतु त्याचा प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर किती परिणाम झाला? त्याचा उलट परिणाम झाला. जसं अमेरिकेमध्ये काही वर्षांपासून एखाद्याचं तुम्ही जर कॉलेजच्या मुलाला विचारलं 4+2 किती, तर तो कॅल्क्युलेटर काढतो बाय. आणि तुम्ही हे पण ऐकलं असेल की अशी काही मुलं आहेत की जी लाखो करोडाचा जो हिशोब आहे तो असा चुटकीसरशी करता. मग वैदिक गणिताची ताकद ही तुमच्या मानवी हुशारीपेक्षा काय आहे? जास्त आहे, कारण ती बुद्धिमत्तेतून आलेली आहे. बघा, बुद्धिमत्तेची एक छोटीशी झलक म्हणजे काय? वैदिक गणित. या प्रकृतीच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रत्येक गोष्ट अलौकिक आहे, म्हणजे तुम्हाला चकित करणारी, कारण ती माणसाच्या कल्पना शक्तीचा काय आहे? पर्याय. मग ते
नवनिर्मिती असो, जे काही तुम्ही नवीन निर्माण बघता मित्रांनो, ते नवीन निर्माण हे उपजत बुद्धिमत्तेतून येतं. असं म्हणता, जेव्हा आइन्स्टाईन ऊर्जेसंदर्भामध्ये संशोधन करत होते, तेव्हा ते एका सूत्राजवळ येऊन अटकले आणि ही घटना अनेक शास्त्रज्ञांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. त्या सूत्राचं विश्लेषण करता करता आकलन करण्यासाठी ते 3 दिवस त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये होते. त्यांना कळलं सुद्धा नाही की 3 दिवस होऊन गेलेले, वेड्यासारखे. मग त्यांना काय त्याचं आकलन होईना. असं म्हणता, ते रात्री झोपले, कंटाळले, रात्री झोपले आणि रात्री मध्यरात्रीनंतर केव्हा तरी उठले आणि त्याचं सूत्र त्यांनी आकलन करून लिहिलं आणि पुन्हा झोपले. सकाळी उठून पाहता काय सूत्र सोडवलेलं सगळं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ते सुद्धा मान्य करतात की हे माझं नाही आहे, हे माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. त्यालाच आम्ही काय म्हणतो, अलौकिक बुद्धिमत्ता. मग ज्यांनी ज्यांनी जे निर्माण केलं, तुम्ही जनरली पाहिलं असेल, जेवढे काही कलाकार असतात ना, ते व्यसनी असतात. ते नशा करूनच ते काम करतात. त्यांना जर बेस्ट काम करून घ्यायचं असेल ना, त्याला नशाच करावी लागते. कारण त्याचं कॉशियस माइंड जे आहे, ज्याला आम्ही हुशारी म्हणतो, जे आमचं बाह्य मन आहे, ती आमची हुशारी आम्ही ज्याला म्हणतो, ते सबकॉन्शियस माइंडला सप्रेस करतो नेहमी. हातून येणारा आवाज आहे, आम्ही नेहमी दाबून टाकतो की नाही? हातला आवाज म्हणतो, अरे हा अन्याय, या मुलावर किंवा या मुलीवर अन्याय होतोय, याची चूक नसताना याला त्रास दिला जातोय, ते गुंड त्रास देत आहे, आपण हे होऊ नाही दिलं पाहिजे. हातून आवाज येतो, पण आपण प्रत्यक्ष जातो का मदत करायला? हातून आपल्याला आवाज येतो, पण आपण जातो का? नाही. का जात नाही? कारण बाह्य जे मन असतं ते हुशार असतं, ते काय म्हणतो, अरे तू तिथे गेलात आणि त्याला दिलं सोडून तुलाच मारत बसला तर, आणि थोडंफार इकडं तिकडं झालं, तुला पोलीस स्टेशनला जायची वेळ आली तर लेणे की देणे पडू शकते. आपलं मन तुम्हाला घाबरवतं, हीच हुशारी आहे तुमच्याकडे. आणि जेव्हा अंतर्मन असतं, अंतर्मन सबकॉन्शियस माइंड जे आहे, ते तुमच्या जीवनाशी थेट कनेक्टेड असतं. तुमच्या ही जी वैश्विक बुद्धिमत्ता आहे त्याच्याशी कनेक्टेड असतं, ज्यातून तुम्ही निर्माण झालात. मग त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे ते अलौकिक आहे, ते अनंत आहे. त्याची क्षमताच एवढी मोठी आहे का तुम्ही त्याचं कल्पना पण नाही करू शकत. त्याचा थांग पत्ता तुम्हाला लागणार नाही, कोणालाच लागलेलं नाही. स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नाही की या पृथ्वीचा आधी कुठे आहे ना अंत कुठे आहे. ज्यांनी निर्माण केलं त्यालाच माहित नाही. तुम्ही एखादं रॉकेट बनवलं शास्त्रज्ञांनी आणि ते हवेत सोडलं, तर कधी कधी काय होतं, ते त्यांच्या कंट्रोलमधून सुटतं. मग ते कुठे गेलं त्यांना सुद्धा कळत, पण ते जात आहे म्हणजे कुठली तरी बुद्धिमत्ता काम करते ना, ती जी बुद्धिमत्ता आहे ती अस्तित्वाचं स्वरूप आहे. तुम्ही करताय म्हणून घडत नाहीये, हे पहिलं लक्षात घ्या. ऑलरेडी तिच्यामध्ये ऑलरेडी काय आहे, इंटेलिजन्स आहे, ते त्याच्या इंटेलिजन्सनीच काम करतंय. तुमचं हृदय ह्या अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेनेच धडधडतंय. तुमचा मेंदू अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेनेच काम करतोय. तुम्ही फक्त वापर करता म्हणून त्याला हुशारी म्हणता. तुम्हाला कळलं की अरे जर मी वेगाने पळलो तर माझं हृदय जास्त वेगाने धडधड करतं. तुम्हाला फक्त एवढं कळलंय, पण ते धडधड करतं, हे करणारी जी शक्ती आहे ती बुद्धिमत्ता आहे ना. आपण जर हे जे बाह्य मन आहे किंवा हे जे आमचं जे काही हुशारी आहे ती फक्त बाह्य मनापुरतीच अवलंबून आहे. अंतर्मनामध्ये हुशारीची गरजच नाही आहे. अंतर्मनामध्ये हुशारीची गरज जर असती तर तुमच्याकडे जे असंभव वाटणाऱ्या, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जे तुमच्या हातून घडल्या असत्या, त्या तुम्हाला कळल्या असत्या कशा घडल्या, त्या तुम्ही परत करू शकले असते. मग कलाकार असो तो कायम नशेमध्ये का असतो? कारण तो बाह्य मनाला काय करतो, सप्रेस करतो, त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो, त्याला काही वेळासाठी बेधुंद करून टाकतो, बेशुद्ध करतो, जेणेकरून तशी धूळ बाजूला करावी आणि काच स्वच्छ आरपार दिसावी काचेतून. अशा प्रकारे तुमचं बाह्यमन सक्रिय करण्यासाठी, अंतर्मन सक्रिय करण्यासाठी बाह्यमनाला बाजूला सारणं, ही जी प्रक्रिया आहे ती काही जण ध्यानाद्वारे साध्य करतात, काही जण व्यसनाद्वारे साध्य करतात. मग काही आपण म्हणतो दारू पिल्यावर दारुडे फार ज्ञानाच्या गोष्टी करतात. त्यांचा ते अचीव करण्याचा जो मार्ग आहे तो अधोगतीचा आहे. कलाकार जेव्हा कला सादर करतो, तुम्ही असं ऐकलं असेल की इंटरनॅशनल लेवलला जेव्हा एक वेळ ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली होती फायनल, तेव्हा त्याच्यामध्ये जो बॅट्समन होता तो नशा करून आलेला होता, हे नंतर त्याने कबूल केलं.
मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय? आजही खेळाडूंना उत्तेजक द्रव्य घेण्यास काय बंदी आहे. नशा करण्यास बंदी आहे. डोपिंग चाचणी होती त्यांची. का? कारण त्यांचं ते ओरिजिनल टॅलेंट नाही आहे. त्यांचं ओरिजिनल टॅलेंट जे आपण ज्याला हुशारी म्हणतो, मानवीय हुशारी, त्या हुशारीचे पलीकडचं कुठलं तरी टॅलेंट आहे आणि त्याच्याद्वारे ते परफॉर्म करतात आणि त्याच्याशी कनेक्शन जोडता येऊ नये म्हणून तुम्हाला नशा करून दिली जात नाही. पण त्याच्याद्वारे जे संपर्क आहे, त्या अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेशी जो संपर्क आहे, हा ज्ञानाद्वारे, ध्यानाद्वारे आणि कर्मयोगाद्वारे केला जाऊ शकतो. हे भारतीय संस्कृतीने जगाला शिकवलं योगाच्या द्वारे. जे तुम्ही योगायोगाने साध्य करण्याचा प्रयत्न करता ते आमच्या योगाने नैसर्गिकपणे तुम्हाला साध्य करून दिलेलं आहे. त्या क्षमता, त्या बुद्धिमत्ता. अनेक जिज्ञासू लोक सद्गुरूंना प्रश्न विचारतात की तुम्ही एवढं हुशार कसे, तुमच्याकडे एवढं ज्ञान कसं, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी माहिती असते? तर ते म्हणतात माझ्याकडे हुशारी बिलकुल नाही, मी अजिबात काही वाचलेलं नाही, मी अतिशय मठ्ठ आणि खूप अतिशय अशिक्षित असा व्यक्ती आहे आणि म्हणून हे सगळं मी बोलू शकतो. ते म्हणे हे कसं, असं कसं? ते म्हणे मी थेट या अस्तित्वाच्या बुद्धिमत्तेशी कनेक्टेड आहे. माझ्याद्वारे ती बुद्धिमत्ता बोलते, मी बोलत नाही. तो अनुभव मी खूप वेळा घेतलेला. जेव्हा 2009 मध्ये नाशिकमध्ये मी शेतकऱ्यांचे जेव्हा हॉटेलमध्ये मेळावे घ्यायचो, सकाळी 9 वाजता मेळावा सुरू व्हायचा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. शेतकरी उठायचे नाही, हुशार शेतकरी. आणि मी स्टेजवर जाऊन काय बोलतो हे मला तिथे कळायचं नाही. जेव्हा मी खाली यायचो, जेव्हा माझं रेकॉर्डिंग बघायचो, तेव्हा मला हा प्रश्न पडायचा की हे मी कुठं वाचलं होतं, हे मी कुठे शिकलो, म्हणजे आलं कुठून? मित्रांनो, ही जी बुद्धिमत्ता आहे, ही बुद्धिमत्ता आपलं अस्तित्व आहे. परंतु आपण लहानपणापासून जे काही बाहेरून आम्ही घेतलं, त्या घेतलेल्याचं ओझं एवढं मोठं आहे की आम्हाला आतमध्ये आमचं जे अस्तित्व आहे तेच माहीत नाही. जसं एखाद्या मुखवट्यावर अनेक जणांनी अनेक रंग चढवावे आणि त्याचा स्वतःचा ओरिजिनल रंगच त्याला कळू नये, अशा प्रकारची अवस्था आज आमची झालेली आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या अक्कल हुशारीला जास्त महत्त्व देतो, जे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिशय तुच्छ आहे. तुमची बुद्धिमत्ता ती उपयोगाची आहे. मला सांगा, हिरवा चारा खाऊन गाय पांढरं दूध कशी काय देते? भाजी असेल, टोमॅटो असतील, टोमॅटो गायीने खाल्ले का ते गाय बनते, माणसाने खाल्ले का माणसं बनतात, माकडाने खाल्लं का माकड बनतं, शेळीने खाल्लं का शेळी बनते. सगळ्यांनी टोमॅटो खाल्यावर सगळे वेगवेगळे कसे काय बनतात? ही अस्तित्वाची बुद्धिमत्ता आहे. ते आम्हाला सवयीचं झालं, आम्हाला विशेष वाटत नाही, पण ते विशेष आहे. बंबलबी म्हणून एक कीटक आहे. सगळे सायंटिस्ट तिथे हातबल आहे. ते म्हणतात या बंबलबीचा जो आकार आणि वजन आहे आणि तिच्या पंखांचा जो विस्तार आहे, यांचे कॅल्क्युलेशन जर काढले आणि त्याची वारंवारिता जर गणितामध्ये मांडली तर ते गणित चुकतं. म्हणजे काय हो, की या आकाराचं जर आम्ही विमान बनवलं तर ते उडूच शकत नाही. हे कसं काय शक्य आहे? आजही प्रश्नचिन्ह आहे. अशा अनेक गोष्टी आहे या प्रकृतीमध्ये, याचं आकलन आजही शास्त्रज्ञांना नाही. त्यांना हे कळलेलं नाही आहे की ब्लॅक होल काय आहे आणि ब्लॅक होलचं रहस्य काय, आजपर्यंत कळलेलं नाही. जे काही कळलंय ते फक्त 5% आहे, 95% अज्ञानच आहे अजून, ते पण कबूल करतो. पूर्वी म्हणायचे हे एकच ब्रह्मांड आहे, आता म्हणताय किती ब्रह्मांड आहे काही माहित नाही. हे अनंत आहे आणि हे फैलत चाललेलं आहे. जेवढ्या आपली क्षमता पुढे जाते तेवढं ते पुढे आहेच. मित्रांनो, आपण जे जाणतो ते आपल्या हुशारीच्या क्षमतेवर जाणतो आणि म्हणून तिचा फार गवगवा आणि तिचं फार आम्ही जे कौतुक करतो त्यामुळे आम्ही तिथे गुरफटलोय. आणि जेव्हा तुमच्याकडे जे आहे त्याचं तुम्ही गुरफटून जाता तेव्हा तुमचा पुढचा प्रवास खंडित होऊन जातो. सद्गुरूंना हे व्यक्त करायचं. तुम्ही जर आहे त्यात समाधान जर मानले तर तुम्ही पुढच्या प्रवासाला लागणार नाही. एखादा माणूस जर 10वीला जर म्हटला मेरा तो थाई गयो, एखाद्याला लाख रुपये महिना मिळाला, तो म्हटला माझं सगळं झालं आता आपलं. मग महाराष्ट्रीयन माणूस असो किंवा भारतीय माणूस हा जगामध्ये मागे काय, नोकरी भेटली किंवा बिझनेस भेटला, थोडे पैसे मिळाले, बायको झाली, थोडं घर घेतलं, कार घेतली, झालं, संपलं याचं आयुष्य. ह्याच्या पलीकडे जीवनाचं कधी
संशोधनच करत नाही, लाईफ एक्सप्लोर करत नाही. एका चक्रामध्ये त्यांनी स्वतःला काय करून, मर्यादेमध्ये काय करून घेतलंय, बांधून घेतलंय. वास्तविक पाहता ज्याप्रमाणे पाश्चात्य लोक मानवी बुद्धीच्या क्षमतेला अंतिम क्षमता समजतात आणि त्याच्यामुळे आज ते भौतिक जगताच्या पुढे प्रवासच करू शकलेले नाही. त्यांनी भौतिक जगतामध्ये प्रचंड विकास साध्य केला, कारण ते त्याला शेवटचं समजतात. आणि आपलं काय झालंय, आपल्याकडे अध्यात्म पण आहे आणि आपल्याकडे संसार पण आहे. निम्मे संसारामध्ये, निम्मे अध्यात्मामध्ये, निम्मे अजूनही विचार करता हे बरोबर आहे का, हे बरोबर. तोपर्यंत मृत्यू समोर येतो. तळ्यात की मळ्यात, पहिल्यापासून खेळ आहे आपला चालू. हा तळ्यात नाही, मळ्यात नाही, दोन्हीच्या मध्ये उभा आहे. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात. अशांची अवस्था फार अवघड आहे आजच्या काळामध्ये. त्यांच्यासाठी सद्गुरू सांगता की जे तुमचं जे तळ आहे, म्हणजे ज्याला तुम्ही बुद्धी हुशारी समजता, ती हुशारी अतिशय क्षुल्लक आहे, अतिशय लिमिटेड आहे, जिच्याद्वारे तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करता, आनंद, समृद्धी, सुख, यश या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करता. ती जरी प्राप्त केलंही तुम्ही, तरी तुम्ही एक लिमिटेड जीवन जगाल. समाजापुरतं, तुमच्या स्वतःसाठी त्याचा काहीच फायदा नाही. एखादा माणूस कलेक्टर म्हणून किती चांगला आहे, तो वकील म्हणून किती चांगला आहे, डॉक्टर म्हणून किती चांगला आहे, तो एक अधिकारी म्हणून किंवा तो एखादा राजकारणी म्हणून, बिझनेसमॅन म्हणून किती चांगला आहे, याच्यावर त्याचा आनंद अवलंबून आहे. का तो एक माणूस म्हणून किती चांगला आहे याच्यावर आनंद अवलंबून आहे. सगळ्यांना उत्तर माहिती आहे. तो माणूस म्हणून जर चांगला असेल तर त्याला त्याचा आनंद असेल, आणि तो एखादा पद म्हणून किती जरी मोठा असेल तर त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा काही व्हॅल्यू नाही. हेच आहे, हुशारीमुळे तुम्ही समाजामध्ये महत्त्व प्राप्त करू शकता, तुमच्या जीवनामध्ये त्याला काही महत्त्व नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये बुद्धिमत्तेला महत्त्व आहे, जे या अस्तित्वाचं काय आहे, एक स्वरूप आहे. या अस्तित्वामध्ये फक्त बुद्धिमत्ता आहे आणि ती सतत काम करते. नियम आहेत, नियम, ते नियमच काम करतात. ज्याला आम्ही आमच्या आकलेपर्यंत विज्ञानाचे म्हणतो आणि आकलेच्या बाहेर गेले की आम्ही त्याला अलौकिक म्हणतो, ईश्वरीय म्हणतो. आम्हाला कळतं न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन पर्यंत आम्ही त्याला सायन्स म्हणतो, आणि त्याच्या पुढे गेलं आम्ही त्याला गॉड पार्टिकल म्हणतो. पण म्हणतोच, आम्ही हे कबूल केलं पाहिजे की आमची बुद्धी शरण आहे, नतमस्तक आहे, नमन आहे. ज्या दिवशी तुमची बुद्धिमत्ता तुम्ही नत मस्तक करून टाकता, तुमचं मस्तक तुम्ही खाली टेकवलं, म्हणजे तुम्ही तुमची बुद्धिमत्ता काय केली, तुमची हुशारी काय केली, मानवीय हुशारी, मानवीय बुद्धिमत्ता, त्याला मी हुशारी असं म्हणतो. मानवाची जी बुद्धी आहे, त्याला आपण काय म्हणतो, IQ म्हणतो, इंटेलिजंट क्वोशंट, बौद्धिक बुद्ध्यांक. हा जो आहे, हा आमचा, त्याच्यावर सगळं जीवन आम्ही केंद्रित केलेलं आहे. ह्याच्यामुळे आज आम्ही तर्काला महत्त्व देतो, विचारांना महत्त्व देतो, कल्पनांना महत्त्व देतो, निर्णयाला महत्त्व देतो, आणि त्याच्यावरती जीवनाचा आधार संपवतो. नाती सुद्धा आम्ही याच बुद्धीच्या तोलावर, असं म्हणतात की हृदयातून बोललेल्या गोष्टी मेंदूने ऐकू नये, ते मेंदूला कळत नाही, बरोबर आहे ना, कारण मेंदूमध्ये काय आहे, हुशारी आहे, आणि हृदयामध्ये बुद्धिमत्ता आहे. मला सांगा, कोणतीही गोष्ट जर सक्सेस करायची असेल तर बुद्धीने होते की भावनेने होते? हॅलो, या जगामध्ये असाध्य गोष्टी साध्य कशामुळे झाल्या, बुद्धीने की भावनेने? कुठली ताकद जास्त आहे, भावनेची. तुम्हाला एखादी गोष्ट व्यावहारिक वाटते म्हणून तुम्ही करता, की तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये खूप इमोशनल आहात म्हणून करता? इमोशनल आहात म्हणून. हे इमोशन्स काय आहे, बुद्धिमत्ता आहे, भावनिक बुद्ध्यांक. हा भावनिक बुद्ध्यांक हा थेट ह्या सृष्टीशी जोडलेला आहे, उपजत आहे. मुलाला आपल्या आईबद्दल प्रेम वाटणं हे उपजत आहे. एखाद्या मुलीवर प्रेम जडणं हे काय, बुद्धिमत्ता आहे. तो हिशोब करतो, हिच्याकडून मला फायदा काय. पण तुम्ही आईच्या बाबतीत कधी असा विचार केला का, केला कधी? ही तर दिसायला अशी आहे, हिचं नाक असं आहे, हिचा रंग असा आहे, हिला काय, माझ्या वडिलांनी काय म्हणून पसंत केलं असेल, असा कधी विचार तरी तुमच्या डोक्यात आला का? तुम्ही रोज म्हणता पप्पा आमची आई आहे म्हणून तुमचा संसार चांगला झाला, असं म्हणता मी वरून, म्हणतो की नाही? म्हणजे याचा अर्थ काय हो, ती उपजत आहे, हे तुमच्यात कोणी पेरलेलं नाही आहे. प्रकृतीने ठरवलं की यांच्या पुढे जन्माला द्यायचं. तुम्ही ठरवलं का की या आईच्या पुढे जन्माला यायचं?
उपजत आहे. आणि तुम्ही ज्याच्याशी प्रेमसंबंध जोडता, भावना जोडता, ते तुमच्या मेंदूने जोडलेले असतात. तिथे भावना असतात, पण ते मेंदूमुळे असतात. म्हणून तुमच्या हुशारीने जे तुम्ही निर्माण केलेलं आहे, ते सगळं जग आभासी आहे. की म्हणून तुमचे जे नातेसंबंध, आईशी जे संबंध आहे, ते तिला तुमची जी बुद्धी काम करते. जसं म्हणतात की आईनं केलेलं प्रत्येक काम असो, प्रत्येक वस्तू असो, प्रत्येक स्वयंपाक असो, तो त्या मुलाला फार, त्या मुलीला फार आवडतो, लेकराला. का? कारण ते बौद्धिक बुद्धिअंक नाहीये तिथे. तिथे काय आहे? या प्रकृतीचा बुद्धिअंक आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की बुद्धिमत्ता हे या प्रकृतीचं स्वरूप आहे. आणि आम्ही जी हुशारी दाखवतो, हे आमच्या मेंदूने केलेला खेळ आहे. म्हणून विचार असेल, निर्णय असेल किंवा तुमच्या जे काही तर्कवितर्क असतील, हे सगळे तुम्हाला या समाजामध्ये स्मार्ट बनवू शकता, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये नाही. मग तुम्हाला ठरवायचं आहे की समाजामध्ये स्मार्ट बनायचं आहे, तर व्यक्तिगत आयुष्याचा विकास करायचा आहे. ह्याच्यावर सगळं तुमचं कॉन्सन्ट्रेशन अवलंबून आहे. लहानपणापासून आम्हाला हुशारी दाखवणाऱ्या माणसांचा आदर्श दाखवला गेला आणि म्हणून आज आम्ही हुशारी दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीमागे पळतोय आणि तिथे गेल्यावर शेवटी आम्ही पण फ्रस्ट्रेट होतोय. जो पोहोचला तो तिथे गेल्यावर काय झाला? फ्रस्ट्रेट झाला. म्हणून तर ती माणसं त्या मुकामापर्यंत पोहोचल्यावरती स्वतः आनंदी दिसत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी या अक्कल हुशारीच्या मागे न जाता मेंदूचा फार वापर करून त्याच्या आधारे जीवनाचं यश कमवण्याच्या मागे न फिरता आम्ही आपले जी काही उपजत बुद्धिमत्ता आहे आतमध्ये, तिला आम्ही काय केलं पाहिजे? सक्रिय होऊ दिलं पाहिजे. आणि ती जर एकदा सक्रिय झाली तर तुमचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. ध्यान म्हणजे ही जी बुद्धिमत्ता आहे, अलौकिक बुद्धिमत्ता प्रकृतीची, तिच्यासाठी रस्ता मोकळा करतो. या पृथ्वी तलावर ज्या गोष्टी तुम्ही आर्टिफिशियली बनवता, त्यांचा आकार, त्यांचा रंग, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, हे तुम्ही निर्मित करू शकता, ते नियंत्रित करू शकता. पण त्याच्यामधल्या ऊर्जेवर तुम्ही आणि त्याच्यामधल्या शक्तीवर तुमचं नियंत्रण नाही. नाही तर फटाक्यामध्ये सेम दारू असते, सगळ्या फटाक्यामध्ये सेम ठसलेली असते. एखादा फुसका बार कसा निघतो मग? म्हणजे कधी कधी आपलं पण डोकं चालत नाही, कसं काय होतं? मग ही बुद्धिमत्ता आहे. म्हणजे जेव्हा आता मी इथं बोलतोय, बोलण्यापूर्वी मला पण माहित नसतं मी काय बोलणार आहे आज. मला खूप जणांनी विचारलं आतापर्यंत, खूप जणांनी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतात. हे सर सांगत नाही आपल्याला, कुठेतरी वाचन करत असतात, कुठला तरी अभ्यास करत असतात. मी फक्त एकाच गोष्टीचा अभ्यास करतो. कुठल्या? विचार न करणे आणि कुठलाही हेतू न ठेवता काम करणे, कामामध्ये रमून जाणे, एवढंच मला कळतं. मला कुठली अपेक्षा नाही. मला कुठलाही लोभ मोह असा प्रभावित करू शकत नाही. याचा अर्थ मला काही परिणामच होत नाही असं नाही. मला जाणवतो परिणाम. माझ्यामध्ये पण वासना निर्माण होते, माझ्यामध्ये पण क्रोध निर्माण होतो, माझ्यामध्ये पण लोभ निर्माण होतो. परंतु मला दिसतो तो निर्माण होताना, जागताना, उठताना. मग मला जर दिसला तर मी त्याला झोपेल ना परत. असं आहे. मग हा जो विषय आहे, असा जर तुमच्या जर जीवनामध्ये घडायला लागला, तर तुमच्यामधून सुद्धा ही प्रकृतीची बुद्धिमत्ता बाहेर पडेल. जेवढे तुम्ही शाळेमध्ये हुशार होते, जेवढे तुमची तर्कबुद्धी चांगली होती, आकलन शक्ती चांगली होती, तुमचं व्यावहारिक ज्ञान चांगलं होतं, तेवढं तुम्हाला ही आंतरिक बुद्धिमत्ता शोधणं अवघड आहे. तुमच्यामधलं ही जी हुशारी आहे, तीच वेगळं रूप धारण करून तुमच्या पुढे येणार, बघ मी आंतरिक बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणून बाह्य शक्तींचा सराव करण्यामध्ये आम्ही एवढं आमचं जीवन पणाला लावतो की आमच्या उपजक क्षमता आम्ही नष्ट करून टाकतो. आज ते चाललेलं आहे. जन्मताच तुम्ही टॅलेंटेड आहात, जन्मताच तुम्ही मानव आहात. त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अजून ह्या प्रकृतीने काय करायला हवं आणि तुम्ही त्यातही सुधारणा करण्याचा प्रयत्न करता. मला सांगा, ज्या प्रकृतीने आम्हाला निर्माण केलं, हे शरीर जिने दिलं, ते शरीर आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतो. किती हुशार असेल आम्ही. आपण आपल्या बुद्धीची किंवा येते ना, येते की नाही? कधी येते? जेव्हा आपल्या बुद्धीने निर्णय घेतलेल्या आणि केलेल्या गोष्टी जेव्हा कुठेतरी काय दिसता, फार तुच्छ दिसायला लागतात. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी काय सांगतो की स्वतः रिकामे व्हा. जेव्हा मी इथे उभे राहतो, मी स्वतःला विसरून जातो. मी कोण आहे, काय आहे, काय करतोय, मला फक्त एवढंच माहिती आहे. का माझ्या समोर जी चेतना आहे, त्या चेतनेमध्ये याचा प्रकाश गेला पाहिजे, बस एवढंच मला वाटतं. त्यांचा अज्ञान, त्यांचा अंधकार दूर झाला पाहिजे. तमोसोय मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय.
हे हे करण्याचा प्रयत्न करतो. तमस दूर व्हावा, प्रकाश व्हावा ह्याचा प्रयत्न असतो फक्त माझा. दररोज तोच प्रयत्न आहे. बाकी काही इच्छा नाही. आणि म्हणून ते आपोआप येतं. मलाही ज्यावेळेस मी बोलतो आणि ज्यावेळेस मी पण ऐकतोय ना बोलताना, तर मला पण खूप आनंद होतो, की खरंच हे जीवन किती सुंदर आहे. मी रोज त्याच्यामध्ये बुडतो. खरं तर याचा सर्वात जास्त आनंद मी घेतो. कुणी घेत असेल, तो भाग्यवान आहे आणि तो सर्वांनी घ्यावा अशी माझी मनोमन इच्छा असते. बाकी दुसरी काही इच्छा नसते. धन्यवाद.